जी शेळके सर, थोडंसं व्हॉल्यूम द्यायचं आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा ओम एकदंताय विघ्ने वक्रतुंडाय धीमहि तन्मोदन्ति प्रचोदयात तन्मोदन्ति प्रचोदयात तन्मोदन्ति प्रचोदयात. गणपती बाप्पाला वंदन करतोय आणि सुरुवात करतोय माझ्या समालोचनाला. एक शॉट या गोष्टीची नोंद करून घ्यायची. मॅचला होती सुरुवात. ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो दी गुड गेम, शो दी क्वालिटी क्रिकेट. पहिला चेंडू आपण पाहतोय जो मात्र आय थिंक हा दुसरा चेंडू होता. वाईट बॉल पाहायला मिळतोय. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी जो मात्र गोलंदाजी मध्ये पाहायला मिळतोय. इंडिव्हिज्युअल पहिले सांगी कोट्यामधील पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अमन येतोय. दुसऱ्या बाजूला कल्पेश आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंड वरती असेल. इथे बॅटची कडा लागतीये. कट अँड कट बाय द कीपर. फलंदाज होतोय बाद. पहिला झटका लागतोय. बॅटिंग करत असताना पाटगाव या संघाला कल्पेश याची केस संपुष्टात. कल्पेश बॅक टू द पवेलियन. ग्रामस्थ मंडळ नावे व शिवतेज क्रिकेट संघ नावे आयोजित शिवतेज चषक 2025 चा दैदिप्यमान थरार आपल्या सर्वांना पाहायला मिळतो. इनॉग्रेशनची मॅच आपण पाहू शकतो. एका बाजूला पाटगाव संघ, दुसऱ्या बाजूला गवाळी असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. याच दरम्यान उद्योजक, समाजसेवक सन्माननीय श्यामनाना हिंदूराव साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. करूया त्यांचं सहर्ष असं स्वागत. विनंती असेल दादांना आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे. मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. पहिल्या फेरीतीला पहिला सामना आपण पाहू शकतो. बरोबर 10 वाजून 51 मिनिटांनी पहिला चेंडू पडला. या गोष्टीची नोंद करून घ्यायची. विदिन 20 मिनिट्स तुम्हाला पहिले 4 षटक कंप्लीट करावे लागतील. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू आपल्याला 30 यार्ड सर्कल मध्ये ठेवावा लागेल. या गोष्टीची नोंद करून घ्यायची. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. यश येतोय 3ऱ्या क्रमांकावरती. मॅच मध्ये आपण पाहू शकतो पहिल्या षटकामध्ये अमनच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. या मॅच मध्ये कशी कामगिरी होईल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. यावेळेस देखील यो मिस आय विल डेफिनेटली. कावळा बसायला, फांदी तुटायला, स्टेशन वरती जायला, ट्रेन सुटायला, धावेंसाठी संघर्ष करण्यात आणि फलंदाज बाद होण्यात होतोय वेळ एकच. फलंदाज बाद. दुसरा झटका लागतोय. दोन्ही आकड्यावरती आल्या पावली यशला परतायला लागते माघारी आणि हा लागतोय दुसरा झटका पाटगाव या संघाला. पॅनल्टी बसली. या गोष्टीची नोंद करून घ्यायची कारण त्यांचा 12th मॅन प्रॉपर रेसिंग मध्ये नाहीये. त्यामुळे 2 धावांची पॅनल्टी असेल. या गोष्टीची नोंद करून घ्यायची. म्हणजे म्हटलं जातं ना, एक तर कर्जबाजारी, त्या दुसऱ्या शेजारी. आधीच विकेट पडलेत कमी धावेंवरती आणि त्यामध्ये पॅनल्टी बसली. दुष्काळ 13वा महिना सध्याच्या स्थितीला पाटगाव संघाचं पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार होतोय. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती होता. पंचांकडे लाऊड अपील केली जाते. मात्र जर पाहायला गेलं तर लेगबायच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होत असताना पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सध्याच्या स्थितीला 3 आकड्यावरती पाहायला मिळते. अमन ज्याच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. पॉवर प्ले आणि पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी कशी करावी तर त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण अमनच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं 30 यार्ड सर्कल बाहेर 2 खेळाडू आहेत. अशा परिस्थितीमध्ये गॅप शॉट सिलेक्शन करणं गरजेचं होतं. यावेळेस कट करायचा प्रयत्न, मात्र डॉट बॉलची समाप्ती होती. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी गोलंदाज अमन करतोय. स्वतःवरती वर्चस्व जे मात्र संघाला देऊन देतोय सध्याच्या स्थितीला अमन. कारण एक हरहुन्नरी असं खेळाडू आहे अमन. त्याच्या माध्यमातून सातत्याने गोलंदाजी चांगली होत असताना आपल्याला पाहायला मिळतच असते. यावेळेस डोळे बंद करून फटका सजवण्याचा प्रयत्न होता. फलंदाज होतोय बाद. धावबादच्या स्वरूपामध्ये कॉलिंग नव्हतं, कोऑर्डिनेशन नव्हतं. मात्र गोट्या सकाळी
आणि त्यासोबतच मी म्हणेल छोटेपणी जास्त खेळले असतील त्याचा सराव आपल्याला पाहायला मिळतोय. कदाचित त्याच अनुषंगाने नॉन स्ट्रायकर एंडवरती फलंदाज होतोय बाद. लागत असताना तिसरा झटका 3 आकड्यावरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. सचिनची केस संपुष्टात. सचिन बॅक टू दी पवेलियन. टीमची टोटल 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक पूर्ण प्रकारे मी म्हणेल गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने पाहायला मिळतो. तर पाटगाव संघाला सध्याच्या स्थितीला असफलता मिळाली आहे. सांगेल फक्त इतकंच पाटगाव संघाला की असफलता भी एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो परको फिर सुधार करो. जब तक लक्ष्य ना मिले तब तक नींद चैन को त्यागो तुम और संघर्ष का मैदान मत छोड़ के भागो तुम. क्योंकि यूं ही किसी की जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मैदानाच्या आतमध्ये पाटगाव संघाला देखील प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा जी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल आणि दोन्ही फलंदाजांना स्वतःच्या नावाच्या भोवती वलय निर्माण होईल अशी कामगिरी देखील करणं गरजेचं आहे. कारण म्हटलं जातं की उन्हामध्ये कोणी चमकतो, मात्र तुम्हाला जर चमकायचं असेल तर अंधारामध्ये चमका. आणि सध्याच्या स्थितीला मी म्हणेल ती चमकण्याची कामगिरी करावी लागणार आहे रोशनला आणि त्याच्या सोबतीला तुषारला देखील. बॉलिंग मार्कवरती इंडिव्हिज्युअल पहिल्या सांघिक कोट्यामधील दुसऱ्या षटकामध्ये दर्शन आपल्याला पाहायला मिळतोय. तर स्ट्रायकर एंडवरती रोशन आपण पाहतोय आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल तुषार पाहायला मिळतोय. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. एका गोष्टीची नोंद करून घ्यायची, आम्ही टायमर जो मात्र लावलेला आहे गोलंदाज तयार होतोय. यावेळेस देखील आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होती. पंचांचे दोन्ही आज समान, तरी धाव असेल अव्वंतरची एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाते आणि स्कोर कार्ड मूव्ज ऑन. 4 रन 4 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळेल. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर संघर्षाचा काळ सुरू आहे पाटगाव संघाचं. परंतु संघर्षाच्या काळामध्ये तुमचा संघर्ष जितका मोठा असतो तुम्ही देखील यशाचे शिखर तितकेच मोठे चढता. परंतु इथे यशाचे शिखर चढायचे असतील तर मात्र चांगली कामगिरी होणं गरजेचं आहे. शफल होऊन खेळायचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन दी विकेट कदमताल करण्यात आलं. चेंडूला पिक करू शकले नाहीयेत. अतिरिक्त बाउन्स चेंडूला प्रदान झालं. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालता. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून फेकी देखील झाली होती. परंतु यावेळेस मी म्हणेल यष्ट्यांचा वेग येणारा चेंडू नव्हता. डॉट बॉलची समाप्ती जी मात्र पाहायला मिळतीये. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. संघर्ष पाहतोय पाटगाव संघाचं. रोशनचं संघर्ष पाहायला मिळतोय. तुषारचं इथे संघर्ष पाहायला मिळतोय. बॅकफुटवरती येऊन कट करायचा प्रयत्न होता, मात्र यष्टीरक्षकाच्या माध्यमातून पुन्हा एकदा मी म्हणेल फंबलनेस पाहायला मिळाली होती. मात्र फेकी चांगली पाहायला मिळते. यावेळेस देखील नॉन स्ट्रायकर एंडवरती यष्ट्यांचे वेग घेणारे चेंडू पाहायला मिळाले. जे ऑफिशियल आपल्याला पाहायला मिळतील. प्रमुख पंचांच्या भूमिकेमध्ये रॉकी सर आहेत, तर दुसऱ्या बाजूला स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला मॅन फ्रॉम वसार जगदीश सर पाहायला मिळतील. दोन्ही ऑफिशियलचं आपण करूया सहर्ष असं स्वागत. सध्याच्या स्थितीला या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय पूर्ण प्रकारे डॉमिनेटिंग कामगिरी गोलंदाजी करणारा संघर्ष 11 गवाळी हा संघ जो मात्र वन साइड डॉमिनेशन या मॅच मध्ये करतोय. तर दुसऱ्या बाजूला संघर्ष पाहायला मिळतोय पाटगाव संघाचं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. बॅटची कडा लागतीये, त्यानंतर फिल्डर करणार नाहीत कुठली चुकी. थर्ड मॅन मध्ये होते अमन. आज अमन ज्या गोष्टीवरती आठ ठेवतोय ती गोष्ट सोनं झाल्याशिवाय राहत नाही. जणू काही सकाळी चाय मध्ये बिस्किट नाही तर चाय मध्ये नशीब खाऊन आलाय. फलंदाज होतोय बाद. चौथा झटका लागतोय 5 आकड्यावरती. बॅटिंग करणाऱ्या पाटगाव या संघाला बॅट्समन हॅज टू डिपार्ट.
4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 धावा. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न इथे होता. रिव्हर्स अटेम्प्ट जो मात्र करायचा होता मात्र आपल्याला पाहायला मिळेल व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलेला आहे. 1 फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर. तो मात्र पंचांच्या माध्यमातून कॉल दिला जातोय. सातत्याने ज्या वेळेस आपण इंटरनॅशनल क्रिकेट पाहतो त्या वेळेस 2 बाउन्सर अलाउड असतात, मात्र टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती 1 फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर असा कॉल देण्यात येतो आणि तो पंचांच्या माध्यमातून देण्यात आलाय. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 धावा. यावेळेस मी स्टॅम्प स्ट्रोक पाहायला मिळतोय. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू चाललाय डीप मध्ये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करताना आपल्याला पाहायला मिळतील. टीमची टोटल 1 ने पुढे जातीया. कुछ नहीं से कुछ तो सही. अगदी त्याप्रमाणे इथे सिंगल धावेला महत्व दिला जातोय, कारण असं म्हटलं जातं की तुम्ही बुनबुननी घागर भरू शकता, मात्र सागर तुम्हाला भरायचे असेल तर मात्र पाऊस धावेंचा आणावा लागेल. धावसंख्या पुढे तुम्ही सिंगल डबलने नेऊ शकता, मात्र चौकार षटकार तुम्हाला एक फायटिंग टोटल पर्यंत घेऊन जातील. ते चौकार षटकार इथे येत नाहीयेत, ते मात्र आणावे लागतील पाटगाव संघाला. यावेळेस नटराज मुद्रेमध्ये आले होते आणि त्यानंतर बॉटमहँडचा वापर होता, मात्र चेंडूचा आणि बॅटचा काही संपर्क नाहीये. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतो. डॉट बॉलची समाप्ती होईल. संघर्ष पाहायला मिळतोय पाटगाव संघाचं. सध्याच्या स्थितीला मॅच मध्ये मी म्हणेल पूर्ण प्रकारे बॅकफुट वरती पाटगाव संघ पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये मयूर आणि रोशन ही जोडी पाहायला मिळतीये, त्यांच्यावरती दारमदार संघाची आहे. फुल टॉस चेंडू होता, बॅटची कडा लागते. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. डाऊन दी बॉल येत आहेत, उचलतील आणि त्यानंतर स्ट्रायकर एंड वरती फेकी करतील. इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल सिंगल. अशा रीतीने आपण पाहू शकतो षटक क्रमांक कंप्लीट होतोय. दुसरं 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 8. या आकड्यावरती 8 रन ऑन दी स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळेल 8 धावा धावफलकावरती आहेत. बघा टायमर मिळतोय पाटगाव संघाचा आणि संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा येतोय संघर्षमय षटकार. फायनल क्षेत्रामधून ट्रॅव्हल होत असताना 6 धावेंची मोहर फटक्यावरती. शिवतेज चषक ब्रँडेड षटकार. षटकार पाहायला मिळतोय. टीमची टोटल 14 या आकड्यावरती पाहायला मिळेल. सुरुवात गरजेची होती. तिसऱ्या षटकाची सुरुवात चांगली झाली आहे. अजून एक मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र यावेळेस कॅच कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. फ्लाय इनटू दी एअर अँड ड्रॉप इनटू दी फिंगर. फलंदाज होतोय बाद. लागत असताना 5वा झटका. अर्धी टीम टुवर्ड्स द पवेलियन जातीये पाटगाव संघाची. आला होता पहिल्याच चेंडूवरती, परंतु त्यानंतर क्विक रिप्लाय दिला गेलाय. विकेट जी मात्र प्राप्त झाली दुसऱ्या चेंडूवरती. अगदी म्हटलं जातं इटका जेव्हा पत्तर से टिट फॉर टॅट. जशाच तसं उत्तर. वार वरती पलटवार, ऍक्शन वरती रिॲक्शन, ठोसाच ठोसा आणि षटकाराला क्विक रिप्लाय गोलंदाजाने दिलाय. इथे विकेट मध्ये 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. संघर्ष संघर्ष आणि संघर्ष
इथे सुरू आहे पाडगाव संघाचं, तो संघर्ष थांबायचं नाव घेत नाहीये. आता मात्र चांगली फटकेबाजी करावी लागेल, सेन्सिबल क्रिकेट जो मात्र आता खेळावा लागेल. वारा पाहून पाठ फिरवावी लागेल, अंतरून पाहून पाय पसरावे लागतील. अगदी त्यानुसार चेंडूच्या मारेटनुसार फटकेबाजी करावी लागेल. अनऑर्थोडॉक्स पोझिशन मध्ये आले होते, त्यानंतर थोडेसे शफल झाले होते आणि फटका सजवण्याचा प्रयत्न ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, दरम्यान कंप्लीट केली जाते सिंगल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 15 या आकड्यावरती पाहायला मिळते. जबाबदारी हे एक छोट शब्द आहे, परंतु त्यामागे खूप सारं मी म्हणेल दडपण असतो. कारण म्हटलं जातं जबाबदारी दुसऱ्याच्या खांद्यावरती सोपवणं ही सोपी गोष्ट आहे, स्वतःच्या खांद्यावरती ठेवून ती पेलणं ही खूप अवघड गोष्ट आहे. प्रेशरमध्ये प्रेशर कुकरची देखील शिट्टी वाजते. तुम्ही आम्ही माणसं आहोत आणि तुम्हाला जर चमकायचं असेल तर मैदानाच्या आतमध्ये स्वतःचं कर्तृत्व, स्वतःचं नेतृत्व जो मात्र सिद्ध करावं लागेल. बॉलिंग चांगली पाहायला मिळतीये. गोलंदाज ऋतिकच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती षटकार आला, परंतु त्यानंतर कमबॅक. यावेळेस आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होती. दरम्यान व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलेला आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 16 या आकड्यावरती. दुपते को तिनके का सहारा, अगदी त्याप्रमाणे धावा येणं गरजेचं आहे. मग धावा कसे येऊ दे, ज्याप्रमाणे आपण म्हणतो पैसे येणं गरजेचं आहे, जीपे ने येऊ दे किंबहुना गुगल पे ने येऊ दे किंवा कॅश ने येऊ दे, अगदी त्याप्रमाणे धावा येणं गरजेचं आहे आणि त्या धावा येत आहेत अवांतरच्या स्वरूपात. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती होतीये. धावसंख्या धावफलकावरती स्थिर स्थगित पाहायला मिळेल 16 धावा धावफलकावरती. एका गोष्टीची नोंद दोन्ही संघांच्या 12th मॅननी करून घ्यायची, जसा तिसरा षटक कंप्लीट होईल आपण ड्रिंक्स ब्रेक जो मात्र घेणार आहोत. सो आपण देखील तयार राहायचं 12th मॅन. यावेळेस देखील वाईड बॉल पाहायला मिळतो. धावसंख्या धावफलकावरती 17 आपल्याला पाहायला मिळेल. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न कदाचित पुल किंवा हुक केला असता धावसंख्या धावफलकावरती वाढू शकली असती, कारण वेकेंट एरिया आपल्याला पाहायला मिळतोय. फायनल एक क्षेत्र विचार केला तर अगदी वेकेंट एरिया होता आणि त्याच रिझन मध्ये चेंडू होता. हुक केला असता तर कदाचित 4 किंबहुना 6 धावा मिळू शकल्या असत्या. यावेळेस स्क्वेअर कट करायचा प्रयत्न, मात्र डॉट बॉलची समाप्ती. अशा रीतीने षटक क्रमांक कंप्लीट होतोय तिसरं. 3 षटकांची समाप्ती. टीमची टोटल 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळेल 17. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक तोपर्यंत संधी असेल आमच्या डीजे ऑपरेटर ज्यांच्या माध्यमातून ऐकू एक सुमधुर असं संगीत. परेश बॉडी क्लबचे सर्वे सर्वा आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय उद्योजक समाजसेवक परेशजी हिंदूराव साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. विनंती असेल तर या व्यासपीठावरती आपलं सहर्ष असं स्वागत आहे. 3 षटकांची समाप्ती. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये जाऊन पोहोचली 17 या आकड्यावरती.
यावेळेस देखील फटका चांगला पाहायला मिळतोय. फॉलिंग फटका पाहायला मिळेल. बॉल निघून चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांची मोर या फटक्यावरती आणि बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. यावेळेस देखील फुल टॉस चेंडू होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक काव कॉर्नर मध्ये आले. थोडेसे फंबल झालेत. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. बघता बघता 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. मिसफील्ड पाहायला मिळते आणि साज बाज और ताज 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळते. सुरुवात प्रत्येक षटकाची चांगली होती, मात्र त्यानंतर ज्याप्रमाणे हवेच्या झोक्याने पत्त्याचं गड असावं अगदी त्याप्रमाणे बॅटिंग जी मात्र डासताना पाहायला मिळते. इथे कंप्लीट ज्या मात्र होत असताना पाहायला मिळतील. 3 धावा आणि टीमची टोटल 24 वरती जाऊन पोहोचली. यावेळेस मिस टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक यायचा प्रयत्न करतील. कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन लागत असताना हा 6वा झटका बॅटिंग करणाऱ्या टीमला. मयूरची केस संपुष्टात. मयूर बॅक टू दी पवेलियन. आपल्याला पाहायला मिळाली वेल जज कॅच जी मात्र आपण पाहिली. आणि याच दरम्यान जर पाहायला गेलं तर यूट्यूबच्या माध्यमातून गुंडेगावातील उद्योजक समाजसेवक सन्माननीय निलेशजी चौधरी साहेबांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत. त्यांचं देखील करूया. क्रीडा स्पर्धेमध्ये यूट्यूब लाईव्ह वरती ते देखील ही क्रीडा स्पर्धा पाहत आहेत. त्यांचं सहर्ष असं स्वागत. 24 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मॅच मध्ये पूर्ण प्रकारे पकड निर्माण केली आहे. संघर्ष 11 या संघाने कट करायचा प्रयत्न होतोय. डॉट बॉलची समाप्ती होईल. असं म्हटलं जातं की जो खो गया उसके लिए रोया नहीं करते, अरे जो पा लिया उसे कभी खोया नहीं करते. उनके सितारे चमकते हैं दोस्तों, जो कभी मजबूरियों का रोना रोया नहीं करते. इथे मैदानाच्या आतमध्ये मी म्हणेल संघर्ष चालू आहे सध्याच्या स्थितीला पाटगाव संघाचा. परंतु याआधी काय झाले यापेक्षा यानंतर मी काय करेल याला महत्व द्यावा लागणार आहे. संघाने माझ्यावरती जबाबदारी दिली आहे आणि तिचा मी प्रॉपर उपयोग करेल ते मात्र दाखवावं लागेल. सिंगल धाव एक्झिक्यूट होती. जीवनदान मिळालंय. जीवनदानेचा फायदा उचलला जाईल का हे देखील पाहणं महत्वाचं. शफल होऊन खेळायचा प्रयत्न. अंदाधुंद फटकेबाजी जी मात्र केली जाते. डॉट बॉलची समाप्ती होती. अशा रीतीने षटक क्रमांक कंप्लीट होतोय 4. 4 षटकांची समाप्ती. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 1 गोष्टीची नोंद जी मात्र करून घ्यायची आहे. तुम्हाला आम्ही 2 मिनिटाचा कुशन जो मात्र देऊ या गोष्टीची नोंद करून घ्या, कारण ड्रिंक्स ब्रेक देखील असतो. आणि 6 विकेट्स ज्या मात्र पडलेले आहेत त्यामुळे 2 ते 3 मिनिटाचं कुशन देणं गरजेचं आहे. 23 मिनिटं जे मात्र आय थिंक लागले 4 षटकांसाठी. 4 षटकांची समाप्ती. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा. बॉलिंग मार्क वरती भैरवी षटकामध्ये येतोय ऋतिक पष्टे आपल्याला पाहायला मिळेल. भैरवी षटकामध्ये कशी कामगिरी होती पाहणं महत्वाचं. यावेळेस मिस टॅम स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. विकेट एरिया आउटफील्ड स्लो आहे. अमन आपल्याला पाहायला मिळेल. फिल्डिंग चांगली होती. दरम्यान धावेंसाठी संघर्ष होत असताना पाहायला मिळेल. धावेंसाठी संघर्ष होतोय. कॉलिंग खराब होतं. लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय. फलंदाज होतोय बाद. 7वा झटका लागतोय. बॅटिंग करत असताना पाटगाव या संघाला 1 मोर विकेट डाऊन. बॅट्समन हॅज टू डिपार्ट.
अंपायर सर, तुम्ही रिव्ह्यू घेतला की बॅटिंग करणाऱ्या टीमने? रिव्ह्यू चौकारासाठी नाहीये, या गोष्टीची नोंद करून घ्यायची, मात्र बाउंड्री चेकिंग साठी रिव्ह्यू घेण्यात येतोय. अंपायर रिव्ह्यू असेल, कारण फेअर क्रिकेट होणं गरजेचं आहे. आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, त्यामुळे टेक्नॉलॉजीचा वापर करायला हरकत नाहीये. अंपायर रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार नाहीये, चौकार अडवला गेला, या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल सध्याच्या स्थितीला जाऊन पोहोचली 27 या आकड्यावरती. 27 रन ऑन दी स्कोर कार्ड. संघर्ष होतोय सध्याच्या स्थितीला पाडगाव संघाचं. या मॅच मध्ये त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत चांगली कामगिरी झाली नाहीये. आता मात्र मोठे फटके येणं गरजेचं आहे. कुठेतरी 40 पर्यंत धावसंख्या होणी गरजेची आहे, कारण 40 पर्यंत धावसंख्या आणि मॅच मध्ये टर्न येईल. मात्र 40 पर्यंत धावसंख्या होईल का? दोन मोठे फटके येतील का? कुठला खेळाडू संघाचा तारणहार बनेल? येणारी वेळ आपल्याला सांगून जाईल. हे 5 चेंडू आपल्याला सांगून जातील धावसंख्या किती पर्यंत मजाल मारेल. गोलंदाज तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. वेट, वॉच अँड देन डिलिव्हर असा पवित्र आजमावला जातोय आणि बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धावांची मोहर या फटक्यावरती आणि बॉल सीमा पार. येतोय चौकार. एट 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 धावा. बॅटिंग करत असताना सुभाष आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. दुसऱ्या बाजूला जयेश. 4 चेंडूंमध्ये 8 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतोय. अजूनही 4 चेंडू सगळे शिल्लक. 2 मोठे फटके, 40 प्लस धावसंख्या आणि दुसऱ्या इनिंग मध्ये मॅच मध्ये चुरस निर्माण होऊ शकते. बॅटची कडा लागतीये पुन्हा एकदा. फिल्डिंग चांगली होती, मात्र एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. फेकी वाईड होती आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. प्रत्येक धाव इथे महत्वाची आहे, कारण म्हटलं जातं वणवा लागलाय झाडे वाचवणं गरजेची आहे. तुम्ही आयुष्य जगतायत, माणसं वाचवणं गरजेची आहे. बॅटिंग करतायत, विकेट वाचवणं गरजेचं आहे. फिल्डिंग करतायत, धावा वाचवणं गरजेचं आहे. प्रत्येक धाव तुम्हाला विजयाच्या समीप घेऊन जाते. मग ती पहिली इनिंग असो किंबहुना सेकंड इनिंग असो, प्रत्येक धावेला तितकंच महत्व देणं गरजेचं आहे. यावेळेस देखील बॅटची कडा लागते. फिल्डिंग चांगली होती. फेकी करायचा प्रयत्न नॉन स्ट्रायकर स्ट्रायकर एंड वरती होतो आणि फलंदाज होतोय बाद. धावबादच्या स्वरूपामध्ये लागतोय 8वा धक्का. 33 या आकड्यावरती फलंदाज होतोय बाद. फलंदाज सुभाष शिके संपुष्टात. सुभाष बॅक टू द पवेलियन. तेहतीस धावा धावफलकावरती. 33 रन. जयेश बाद होत असताना पाहायला मिळाला. 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अजूनही जर विचार केला तर 2 चेंडूंचा काही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये कुठला संघ वर्चस्व गाजवेल, मॅच मध्ये कुठला संघ पराभूत होईल, हे मात्र येणारी वेळ आपल्याला सांगून जाईल. मात्र अजूनही पूर्वार्धाचे काही चेंडू शिल्लक आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस बॅटची कडा लागतीये. नशीब कुठेतरी साथ होतं, मात्र आउटफील्ड स्लो आहे आणि कंप्लीट तोपर्यंत केल्या जात आहेत. इथे 2 धावा. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 35 वरती. 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आतापर्यंत या मॅच मध्ये गोलंदाजी वर्चस्व गाजवताना आपल्याला पाहायला मिळालंय संघ.
इथे एक धाव कंप्लीट होती आहे. वाईड +1 एकंदरीत 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड केल्या जात आहेत. फुकट ते पौष्टिक ज्या फुकट धावा येतील त्या सध्याच्या स्थितीला महत्वाच्या असतील पाटगाव संघाच्या, यात काही शंकाच नाहीये. 37 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मिस्टॅम स्ट्रोक मात्र वेकेंट एरिया आपल्याला पाहायला मिळतोय. डाऊन द बॉल कुठलाही फिल्डर नाहीये. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत आणि 2च धावेंवरती समाधान मानावं लागते. अशा रीतीने 5 षटकांचं वाजविके समाप्त. 39 धावा धावफलकावरती आणि 40 धावेंचं एक मापक असं लक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या स्थितीला संघर्ष 11 या संघाच्या विरोधामध्ये असेल. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल पाटगाव संघ, जो संघ पहिल्या इनिंग मध्ये वर्चस्व गाजवत होता. पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये, स्टंप साठी पाणी घेऊन जायचंय, या गोष्टीची नोंद करून घ्यायची. लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय. एका बाजूला तागवाडी संघ, दुसऱ्या बाजूला सासणी ब्लास्टर. आपण टॉस करणार आहोत, सो रिक्वेस्ट आहे दोन्ही टीम कॅप्टन आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय. 39 धावा धावफलकावरती 40 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. 40 धावा म्हटलं तर सध्याच्या स्थितीला मी म्हणेल या मॅच मध्ये पूर्ण प्रकारे आता बॅटिंग करत असताना गवाळी संघ सुमात्र वर्चस्व गाजवताना पाहायला मिळेल. मात्र म्हटलं जातं कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बड़ा नहीं और हारा वही जो लढा नहीं. इथे लढाई करावी लागणार आहे, संघर्ष आपल्याला पाहायला मिळेलच. जो मात्र पाटगाव संघाचं देखील येणारे 30 चेंडू 40 धावेची गरज. एका बाजूला आपल्याला पाटगाव संघ पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला गवाळी हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. मध्ये 40 धावेची गरज. सामन्यामध्ये कलाटणी येईल का, कुठला संघ वर्चस्व गाजवेल आणि दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल, याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ डोंगर नव्हे म्हणून ज्यांची ओळख आहे असे आपल्या सर्वांचे लाडके सुनीलजी शेळके सर, ज्यांच्या माध्यमातून खेळाचं दुसरं सत्र आपल्याला ऐकायला मिळणार आहे. ओ टू कॉम्बॉक्स.
दुसरा डाव इथे सुरू होत असलेला आपण बघतो. पहिल्या चेंडूवर इथे अपील रेज केली गेलेली. व्हॉट हॅपन देअर, काय झालंय इथे आता आपण बघूया. पुन्हा एकदा अपील रेज केली. पंच मात्र स्थिर आहेत. चांगलं नाट्यमय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. स्मिता हस्ते इथे खेळाडूंच्या चेहऱ्यावर उमटलेलं आहे. याच दरम्यान बंटीजी भोईर अर्थात आकाश, त्यांचे सगळे साथीदार, सगळे मित्र यांच्या आयोजकांच्या वतीने आम्ही सरचे स्वागत करत आहोत. शिवतेज क्रिकेट क्लब आणि ग्रामस्थ मंडळ न्हावे आयोजित शिवतेज चषक ही स्पर्धा मित्रांनो आपण संपन्न होत असलेली बघत आहात. बघा 11:27 हा डाव इथे सुरू झालेला आहे. याची नोंद गोलंदाजी करणाऱ्या संघाने घ्यायची आहे. यावेळेचा चेंडू चांगला आहे, भरधाव वेगाने हाताळलेला आहे. पाटगाव एक्सप्रेस म्हणून ज्या गोलंदाजाची ओळख आहे, ख्याती आहे, तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असलेला आपण बघत आहात. बॉडी लँग्वेज चांगली पाहायला मिळते पाटगावची. खरं तर सुरुवातीची 4 षटकं फलंदाजीमध्ये ते पिछाडीवर होते, परंतु त्यानंतर शेवटच्या षटकाचा विचार केला तर तिकडे धावा अधिकच्या मिळाल्या. ज्या 14 धावा आलेल्या आहेत, विशेषत्वाने जयेशने चांगली फलंदाजी केली. त्याचमुळे आता गोलंदाजी करत असताना इथे आपण बघतो तो हुरूप मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाकडे. आणि तसाही रोशन दामानेचा विचार केला तर या गोलंदाजाकडे फार मोठे विक्रम किंवा रेकॉर्ड्स आहेत पाटगाव संघाच्या वतीने गोलंदाजी करताना. चांगला रिदम मिळवतोय. त्या लेंथ बॉलचा चांगला वापर केला. उजबेष्टीच्या बाहेर जाणारा होता, त्याला बळेच खेळतो ऑन साईडला. स्लॉकचा फटका खेळतोय फलंदाज दर्शन. एकदा विकेट मिळते. बघा 40 जरी बनवायचे असतील इथे निर्धारित 5 षटकांमध्ये, तरी त्या तितक्या सहजगत्या किंवा तितक्या आरामशीर रीतीने मैदानाच्या आतमध्ये बनवता येतीलच असं नाही. त्यासाठी सुद्धा लोखंडाचे चणे चावावे लागतील फलंदाजी करणाऱ्या गवाळी या संघाला. कारण गोलंदाजीची धार जर आपण पाहिली तर ती अत्यंत तीक्ष्ण आणि धारदार गोलंदाजी करण्यामध्ये ज्यांची ओळख आहे असं युनिट मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतं. खरं तर अलीकडचे काही दिवस बघितले तर महाबळी पाटगाव संघाला सरावासाठी तितका वेळ देता येत नाही. त्याची अनेक कारण आहेत, त्यावर न बोललेलं बरं. एक धाव धावपलकावर. यावेळेचा चेंडू चांगला आहे. उजव्या हाताच्या फलंदाजापासून बाहेर जाणारा चेंडू, डावखुऱ्या हाताच्या फलंदाजापासून सुद्धा बाहेर जाणारा चेंडू. खरं तर इकडे आपण बघतो गोलंदाज रोशनच्या वतीने हाताळले जात आहेत. फ्रंट ऑन पोझिशन मध्ये गोलंदाजी करतो. चांगला रिदम स्वतःला मिळवून देतो. अगदी 30 सर्कल पासून गोलंदाजीचा रनअप घेत असताना गोलंदाजाला आपण बघतो. आणखी एक चांगला चेंडू. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न ते जर फलंदाज करतील तर ते पूर्णपणे फसतील. वाईड साठी रिव्ह्यू आहे रोशन, तुम्हाला घ्यायचा असेल तर घेऊ शकता. यस, रिव्ह्यू. ते पंचांना विचारा तुम्ही, हरकत नाही. परंतु वाईड साठी रिव्ह्यू आहे इकडे. पंच लक्षात घ्या. बीमर, वाईड आणि रनआउट या 3 गोष्टींसाठी रिव्ह्यू ठेवण्यात आलेला आहे. चला, गोलंदाज तयार असतील. यस, रिव्ह्यू कॅन्सल केला गेलेला आहे. समीर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतो. समोरच्या दिशेने फटका आणलेला आहे. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतात, टिपतायत झेल. रोशन दामानेला हे पहिलं यश मिळतं. फलंदाज समीरचा संघर्ष इथे संपलेला आपण बघतो. आणि याचबरोबर 40 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना संघर्ष 11 गवई संघाचा पहिला फलंदाज इथे बाद होतोय. फलंदाज समीर आउट. धाव आली होती, त्यामुळे 2 धावा पहिल्या षटकामध्ये होत्या. त्यामध्ये 2 धावांची इकडे खरं तर आम्ही वृद्धी करत आहोत. पेनल्टीच्या 2 धावा इकडे ऍड केल्या जात आहेत. गोलंदाजी करणारा संघ अधिकचा वेळ खर्च करू नका. क्षेत्ररक्षण लगेच सज्ज करा. 11:27 या सामन्याला सुरुवात झालेली आहे. त्याचमुळे बघा आतापर्यंत 5 मिनिटं तुमच्या वतीने वापरली गेलेली आहेत. निर्धारित 5 षटकांचा सामना, 25 मिनिटांचा अवधी.
गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे, त्यातल्या त्यात सुरुवातीची 4 षटकं ही 20 मिनिटांमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये कंप्लीट करणे हे बंधनकारक असणार आहे. दिस विल बी दी सेकंड ओव्हर ऑफ दिस सेशन. दिस इज दी सेकंड inning being played by batting side Sangharsh 11 Gawali. They are chasing the target of 40 runs in 5 overs. क्षेत्ररक्षण सज्ज झाला असेल तर गोलंदाजांनी गोलंदाजीसाठी तयार व्हावं. दुसरं षटक इथे आपण बघतो कल्पेशच्या वतीने हाताळलं जात आहे. कमी गतीने टाकलेला चेंडू डावखुऱ्या हाताच्या फलंदाजापेक्षा बाहेर निघणार आपण बघतो. ट्रिम लाईन क्रॉस करतोय पंचांच्या वतीने. हा चेंडू इथे वाईड घोषित केला जात आहे. एक अतिरिक्त धाव मिळेल. आतापर्यंत अतिरिक्तच्या 2 धावा आलेल्या आहेत कारण 2 वाईड हाताळले गेलेले आहेत. या अगोदरच्या षटकामध्ये सुद्धा 1 वाईड आला होता. पुन्हा एकदा कमी गतीने टाकतायत. स्लॉकचा फटका खेळण्याचा प्रयत्न दर्शन करतोय. यावेळेस गोलंदाजी चांगली झालेली आहे कारण दर्शनला कोणत्याही पद्धतीने आखूड टप्प्याचा चेंडू दिला जात नाही आणि विशेषत्वाने त्याच्या पॅड्स मध्ये चेंडू ठेवला जात नाही. बॉडी लाईन मध्ये गोलंदाजी न करता उजवेष्टीच्या बाहेर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न गोलंदाज करतायत. कमी पावलांचा रनअप आहे. 6 ते 7 पावलांचा रनअप घेत असताना गोलंदाज गोलंदाजी करतोय. आणखी एक चांगला चेंडू फुल यांचा. चांगली गोलंदाजी कल्पेशची. सराव नसताना या पद्धतीने गोलंदाजी होते तर सराव असताना निश्चितच गोलंदाजी अधिक चांगली होऊ शकते. एकूण धावांचा विचार केला तर धावपलकोर धाबा आहेत 5. पहिल्या षटकामध्ये 39, पहिल्या सत्रामध्ये 39 बनवल्या होत्या. 40चं टार्गेट. यावेळेस खडे खडे खेळत आहेत. क्षेत्ररक्षक तिकडे एकही उपस्थित नाही आणि जरी उपस्थित असते तरी त्यांना काहीही करण्याची संधी मिळाली नसते कारण फार उंची घेत असताना चेंडू लांबी सुद्धा मिळवतोय. हा मोठा प्रहार. फलंदाज दर्शनचा आविष्कार. षटकार. फक्त बैलांची गाणी लावू नका. इतर खूप प्रकार आहेत तुमच्याकडे. कोली गीतं वाजवा, पोवाडे लावा, हिंदी गाणी लावा. 11 धावा धावपलक. देवादिकांची लावली तरी चालतील. हा षटकार महत्वाचा आहे की जो धावपलकोर जोडला गेलेला आहे. आखूड टप्प्याचा चेंडू. याच पद्धतीच्या लेनची मी चर्चा केली होती की फलंदाज दर्शनला जर तुम्ही आखूड टप्प्याचे चेंडू बॉडी लाईन मध्ये हाताळाल तर त्याच्याकडे पूल आणि हुकचे फटके अत्यंत चांगले आहेत कारण आकाश गेली खरं तर 1-2 वर्षांचा इतिहास आपण बघितला तर हा फलंदाज ऑन साइड मध्ये प्रचंड मजबूत आहे. पाहायचं आहे संघर्ष 11 गवाळीचा विचार केला तर एक काळ असा होता अंडरआर्म क्रिकेटमध्ये त्यांचं अधिराज्य होतं परंतु गेली काही वर्षापासून 4-5 वर्षापासून म्हणायचं झालं तर ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा त्यांनी त्यांच्या गावची टीम तयार केली. त्यासाठी विशेषत्वाने राम पष्टे असतील, प्रकाश असतील यांचं कौतुक करावं लागेल कारण 1-2 जर अनुभवी खेळाडू सोडले तर इतर सगळे खेळाडू आपण बघितले की जे यंगस्टर्स आहेत त्यांना चांगला अनुभव देण्याचा प्रयत्न ते करतायत. क्षेत्ररक्षणाची रचना इथे निश्चितच आपण बघतो आता करण्यात आलेली आहे. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये उपस्थित असल्या कारणाने स्वाभाविक आहे प्रत्येक चेंडूवर ज्यावेळेस स्ट्राईक बदलली जाते त्यावेळेस इथे क्षेत्ररक्षण बदलवलं जात आहे. 12 रन्स ऑन दी बोर्ड. 12 धावा धावपलकोरीत एक गडी आतापर्यंत बाद झालेला आपण बघत आहोत. बाद होणारा फलंदाज आपण बघितला समीर. गोलंदाजी करणारा संघ स्पीडअप घ्यायचा आहे अदरवाईज एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये प्लेस केला जाईल. यस त्या गोष्टी आहेतच मयूर परंतु क्षेत्ररक्षणामध्ये जे बदल करायचे आहेत ते सगळ्यांनी करू नका. कोणतरी एकाची त्यासाठी नियुक्ती करा. सगळेच कर्णधार झाल्यानंतर फार मोठा घोळ होतो. कल्पेश तयार. इथे यावे चेंडू सरळ जाऊन पायांवर आदळतो. इम्पॅक्ट आपण जर बघितला तर आउटसाइड लेग स्टंप सोडून जाणारा इम्पॅक्ट दरम्यान आपल्याला खरं तर पाहायला मिळाला आणि तसाही लेग बिफोर साठी रिव्ह्यू नव्हता कल्पेश. एक धाव इकडे लेग बायच्या रूपाने मिळते आणि एका धावेने धावपलक पुढे जात असलेला आपण बघू शकू. एकूण धावांचा विचार केला तर 13 रन्स ऑन द बोर्ड. 13 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू यानंतर इथे फेकला जाईल. 8.53 रिक्वायर्ड रन रेट इथे खरं तर आहे. 7.09 इथे करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळतो. या अगोदर त्या गोष्टीची चर्चा मी केली होती की जरी 40 धावा बनवायचे असतील निर्धारित 5 मध्ये तरी ते टार्गेट तितकं सोपं नसणार आहे फलंदाजी करणाऱ्या संघासमोर. हे टार्गेट जर चेस डाऊन करायचं असेल तर चांगली फलंदाजी फलंदाज दर्शनला करावी लागेल. कल्पेश पुन्हा एकदा तयार होत असलेला आपण बघत आहात.
स्ट्रायकिंग एंडला बॅटर दर्शन. 3 षटकानंतर यानंतरच्या सामन्याची नाणेफेक केली जाईल. फटका फसलाय इथे पाहायचा आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. यावेळेस फलंदाज, ज्या फलंदाजाची आपण चर्चा केली होती तो फलंदाज अर्थात दर्शन बाद होत असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 षटक संपतायत. फलंदाज बाद आहे तरी मैदानाच्या आतमध्ये खळबळ आहे. फलंदाज जर वाचला असता तर काय झालं असतं याचा अंदाज येईल. 2 षटक संपतायत. फलंदाजी करणारा संघ जाऊन पोहोचलेला आहे तो 13 वर आणि 2 गडी आतापर्यंत बाद आहेत. सुरुवात होते, एंड चेंज केला जाईल. यानंतरची 3 षटक आपण बघू. या म्हणजे समालोचन कक्षाच्या वतीने गोलंदाजी करतील. त्याला क्षेत्ररक्षण सज्ज करा, कारण 11:27 आढावाला सुरुवात झालेली आहे. पुन्हा तुम्हाला आम्ही ती सूचना पुरवत आहोत. जवळजवळ 12 मिनिटं 2 षटकांसाठी घेतलेली आहेत कल्पेशन टीम, त्यामुळे त्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. मुख्य मंचावर आपण परेश बॉडी क्लबचे प्रोप्रायटर परेश हिंदूराव यांचा सन्मान इथे संपन्न करत आहोत. आयोजकांच्या वतीने होत असलेला हा सन्मान आपण स्वीकारा. परेश हिंदूराव यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर केला जाईल. बेग युअर पार्डन, थोडा बदल आहे. परेश यांच्या वतीने आकाश भोईर अर्थात बंटी यांना सन्मानित केलं जात आहे. तागवाडी संघाच्या संघनायकाला विनंती, आपण आमच्या नाणेफेकी कक्षामध्ये रिपोर्टिंग करा, कारण हे षटक संपल्यानंतर आपल्याला नाणेफेक संपन्न करायचे. 3रं षटक गोलंदाज रोशन दामाने. समोर ठेवलेला चेंडू ही ओळख आहे रोशन दामानेची. जास्तीत जास्त चेंडू खोलवर टप्प्याचे तो प्रोड्यूस करतो. लेनचा अत्यंत चांगला वापर करतो आणि दोन्ही फलंदाजांना खरं तर बाहेर जाणारे चेंडू तो प्रस्तुत करत असतो. रिदम चांगला आहे या गोलंदाजाकडे. फ्रंट ऑन पोझिशन मध्ये गोलंदाज गोलंदाजी करतो. लोअर बॅक चांगल्या पद्धतीने तो होल्ड करतो आणि त्याचमुळे त्याला अधिकची गती मैदानाच्या आतमध्ये प्राप्त करण्यामध्ये यश मिळतं. उंचपुरा गोलंदाज आहे. खडे खडे खेळते इथे. फ्रंट फुटला असताना पूल करतायत. दादूचं क्षेत्ररक्षण अत्यंत चांगलं आणि त्याचमुळे 2 धावा निश्चितच पाटगाव संघासाठी इथे सेव्ह झालेले आहेत. या पद्धतीने क्षेत्ररक्षण झाल्यानंतर संपूर्ण संघामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं स्पिरिट अप होत असतं आणि बघूया त्याचा कसा वापर मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. इथे गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीने नवीन आलेला फलंदाज आपण बघतो. स्ट्रायकिंग एंडला ऋतिक आहेत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला अमन. समोरच्या दिशेने फोर्सिबल हिट. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. यश चेंडू अडवला, त्यानंतर इथे फेकी झालेली. 1 धाव दरम्यान मिळते. चांगले फटके आता आपण बघतो फलंदाजाच्या बॅटमधून प्रोड्यूस केले जात आहेत. फ्रंट फुटवर असताना पूल करणं अत्यंत कठीण काम आहे, परंतु या अगोदर ऑन साइडला त्याने एक फटका खेळला होता काऊ कॉर्नर रिजन मध्ये पूलचा फ्रंट फुटला असताना. त्यानंतर पुन्हा एकदा फोर्सिबल हिट फ्रंट ऑफ द विकेट खेळण्यामध्ये यश मिळालं होतं. एकदा विकेट मिळाली. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळत आहेत. तितका कन्व्हिन्सिंग खरं तर हा फटका नव्हता फलंदाजाचा. ऑन द राईज खेळलेले आहेत. एकदा विकेट मिळते आणि एका धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. ती 17 अर्थात 17 वर. या षटकातील एका चेंडूचा खेळ येणं आणखी शेष आहे. गोलंदाजी 17 गोलंदाजी फार चांगली झालेली आहे रोशन दामानेची. बंटी त्यांच्या संपूर्ण मित्र परिवारासहित या स्पर्धेतून रजा घेत आहेत. तुम्ही आपला अमूल्य वेळ खर्च करत असताना या स्पर्धेची शोभा वृद्धिंगत केली त्याबद्दल तुमचे आभार. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पंच दोन्ही हात फैलावत आहेत. याचा अर्थ हा अवांतर धाव देणारा चेंडू असेल. हा चेंडू आहे वाईड. 1 धाव मिळाली. धावफलक यामुळे पुढे गेलं. 18 धावा आहेत धावफलकावर. 12th मन खरं तर ड्रिंक साठी तुम्हाला तयार राहायचं. यस राम पष्टे तयार आहेत. त्यांना सूचनेची गरज नाही. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न करतायत. 3 षटकं संपतायत. 40 धावा बनवायचे फलंदाजी करणाऱ्या संघर्ष गावळीला. संघर्ष तर त्यांना द्यावा लागणारच आहे, कारण 3 षटकांमध्ये 6.00च्या धावगतीने ते 18 पर्यंत पोहोचलेले आहेत. 2 फलंदाज इथे बाद झालेले आपल्याला पाहायला मिळतात. यानंतरच्या होणाऱ्या सामन्याच्या नाणेफेकीकडे आपण वळत आहोत. खेळणारे संघ असतील सासने ब्लास्टर्स, त्यांच्या विरोधात तागवाडी. जाऊया आमचे साथी समालोचक प्रथम यांच्याकडे.
धन्यवाद. अत्यंत चांगली प्रतिक्रिया. खरं तर इथे आपण बघितली संघ कर्णधाराची सासने संघाच्या वतीने. गावातीलच आयोजक आहेत, त्यांनी खेळण्याची इथे संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करणारी प्रतिक्रिया दीपक यांनी दिली. दीपक हे बोलके कर्णधार आहेत. या अगोदर सुद्धा 1-2 स्पर्धेमध्ये त्यांचं मत खरं तर तिकडे चर्चेत राहिलं होतं. कधी कधी अशी गंमत असते की बघा, तुमच्या संघाचा संघ कर्णधार निवडत असताना तुम्हाला 2-3 क्रायटेरिया आहेत. एक तर त्या संघ कर्णधाराचा परफॉर्मन्स चांगला असावा लागतो, किंवा अलीकडे एक गोष्ट विचारात घेतली जाते की तुमचा संघ कर्णधार की ज्याला चांगलं बोलता यावं अशालाही संघ कर्णधार म्हणून निवडलं जातं. असेही अनेक प्रसंग किंवा अनेक कर्णधार मी पाहिलेले आहेत. परंतु दीपक मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर खेळतात सुद्धा चांगले. उजव्या षटकाच्या खूप बाहेर जात असताना फटका खेळण्याचा प्रयत्न ते केला होता फलंदाजाने. चेंडू फळीचा संपर्क करता आला नाही. यश मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. चौथ्या षटकाला सुरुवात झालेली आहे. 40 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे. सामना जिंकण्यासाठी फलंदाजी करताना संघर्ष 11 गवाळीला. संघर्षाच्या नावात संघर्ष आहे, परंतु तो संघर्ष इथे सामना जिंकून देईल की नाही हे पाहायचं आहे. आणखी एकदा ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न. एसट्या उद्ध्वस्त झाल्या. डायरेक्ट हिट आली. पंच स्थिर आहेत, त्याचमुळे ही धाव इथे पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाज करतोय. यश गवळीचं कौतुक करावं लागेल. या अगोदर 2 षटकांचा स्पेल हाताळला, तो म्हणजेच रोशन दमाणेने. रोशन दमाणे म्हटलं तर पाटगाव एक्सप्रेस म्हणून त्याला ओळखलं जातं. त्याची ओळख जपणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण त्याच्या वतीने पाहिली. क्षेत्ररक्षक आपण आपापल्या जागा लगेचच एक्वायर करा. यस, फलंदाज बाद आहेत. मला असं वाटतं फलंदाजाला बाद ठरवण्यात आलेले आहे. Runs on the board with the loss of 3 important wickets while chasing 14 runs. The required run rate is 14.87 and current run rate drops on to the 5.14. This is the 4th over is in progress, being bowled by bowler Yash. New batter in Naresh on the striking end. This time tries to hit it. There is no connection into bat and ball. One more dot delivery by Yash. What a good bowling made by all bowlers. अत्यंत चांगली गोलंदाज करतायत पाटगाव संघाचे. ज्या पद्धतीने शेवटच्या षटकामध्ये त्यांना पहिल्या डावामध्ये 14 धावा मिळाल्या होत्या, ते कुशन त्यांच्यासाठी चांगलं राहिलेलं आहे. पुढे आले, त्यानंतर ऑफसाइड रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथेही चेंडूपळीचा संपर्क देता आला नाही फलंदाजाला. कन्व्हिन्सिंग फुटवर्क इज व्हेरी इम्पॉर्टंट व्हाईल प्लेइंग, व्हाईल बॅटिंग. ज्यावेळेस तुम्ही फलंदाजी करता त्यावेळेस तुम्हाला फुटवर्क कन्व्हिन्सिंग वापरणं गरजेचं आहे. म्हणजे नुसतं वापरायचंय म्हणून वापरायचं नाही, ते योग्य रीतीने वापरता आलं पाहिजे आणि मग तुमची फटकेबाजी चांगली होऊ शकते. त्या सगळ्या गोष्टींमध्ये बॅकफुटला ढकललेला आहे फलंदाज नरेशला. या षटकातील शेवटचा चेंडू यशच्या वतीने फेकला जाते. 19 धाबा धावफलकावर. आणखी एक चांगला चेंडू. फलंदाजाकडे कोणतंही ठोस प्रत्युत्तर नाही. 4 षटक संपतायत. फलंदाजी करणारा संघर्ष जाऊन पोचलेला. 26 धाबा धावफलकावर. 4 गडी आतापर्यंत बाद झालेले. खरं तर आपण बघतो शेवटचा चेंडू शेष आहे. धावफलक फार दूर आहे. इथून आता गावाळीपर्यंत जरी चेंडू टळवला तरी उर्वरित धावा मिळणार नाहीत. तो प्रयत्न केला गेला आणि आजच्या दिवस या शिवते चषकातील पहिला दिवस आणि आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील पहिला सामना इथे महाबळी जय बजरंग पाटगाव या संघाने जिंकलेला आहे. ज्यावेळेस लॉट्स होत्या त्यावेळेस सचिनने विशेषत्वाने तो मेसेज पुरवला होता की सर, आमच्या संघाचं नाव बदलवलेलं आहे, आता आम्ही महाबळी